गुड इव्हिनिंग मित्रांनो. आज आठवड्याचा पहिला दिवस, सोमवार, 28 एप्रिल 2025. चांगली सुरुवात झाली आठवड्याची. छान वर गेलाय, मस्त वर गेलाय आज निफ्टी. पण आज आपण जे बोलणार आहोत ते सोन्या चांदीविषयी बोलणार आहोत. शेअर्सविषयी बोलण्यासारखं आज काही नाही आहे. आता फक्त वर गेला तर कधी विक्री करायची हे बघायचं आहे. खाली पडला तर आपले जसे तसे पूर्वीचे फंडे आहेतच. आता आज पहिलं जे मी सांगणार आहे तुम्हाला ही पूर्वीपासून आलेली राजकीय परिस्थिती काय आहे जागतिक. पूर्वीपासून म्हणजे फार पूर्वी नाही, आता जो बायडनपासून. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की याचा शेअर मार्केट नाही, सोन्या चांदीवरती कसा परिणाम झाला, कशा पद्धतीने सोन्या चांदीला बूस्ट मिळाला हे आपण बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर याच्यामधनं काय काय प्रॉबॅबिलिटीज आहेत आणि त्या कशा कशा वाढू शकतात हे आपण 2032पर्यंत जाणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा. तुम्हाला काय करायचं आहे याचा अंदाज त्याच्यामुळे येईल. सोन्या चांदीत गुंतवणूक का महत्त्वाची आहे हे तुम्हाला त्याच्यामध्ये कळेल. हे आपलं जे पूर्वीचं विश्लेषण होतं की ट्रम्पला डॉलर ही जागतिक करन्सी म्हणून ठेवायची आहे आणि वाढवायची आहे, तर त्या दृष्टीने जे आपण सगळं प्रेडिक्शन केलेलं होतं, शोधून काढलेलं होतं, त्याचा हा पुढला पार्ट समजा तुम्ही. तर मित्रांनो, आजपर्यंत जर का तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. म्हणजे माझे व्हिडिओ आल्या आल्या, कधी कधी शेअर करणं होत नाही, तर आल्या आल्या तुम्ही बघू शकता, तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळू शकतं. लाईक करा, शेअर करा. हे मी कधी बोलत नाही पण आज सबस्क्रिप्शनही सांगितलं आहे म्हणल्यावर म्हणलं चला लाईक शेअर पण करून टाका. चला मित्रांनो, मग करूया आपण सुरुवात. तर पहिली सुरुवात आहे म्हणजे आपलं रशिया आणि चेचनिया यांचं जेव्हा युद्ध चालू झालं तेव्हा अमेरिकेने ही रशियावरती प्रचंड सँक्शन्स टाकली. त्यांना जागतिक व्यवहार करता येऊ नये म्हणून त्यांनी स्विफ्ट बंद केलं. शिवाय त्यांचे $400 बिलियन हे जे त्यांच्याकडे बॉन्डच्या स्वरूपात होते किंवा फॉरेन रिझर्व्ह करन्सी होती ती त्यांनी फ्रीज करून टाकली. पण ह्याच्यामुळे झालं काय, तर जागतिक सर्वांना एक संदेश गेला. या संदेशामध्ये सर्वांना लक्षात आलं की अमेरिका काहीही करू शकते आणि अमेरिकेचे डॉलर्स आपल्याकडे ठेवणे किंवा त्यांचे बॉन्ड्स आपल्याकडे ठेवणे हे अत्यंत धोकेदायक आहे. आपल्यावरती ही परिस्थिती कधीही येऊ शकते. अमेरिकन्स कुठल्याही क्षणी आपले हात वर करू शकतात, हे सर्वांच्याच लक्षात आलं. आणि आता त्याच्यावरती ट्रम्पने शिक्कामोर्तब केलं, कारण ट्रम्पचे जे मित्र होते त्यांनाही त्यांनी टेरिफपासनं तुम्ही वाचणार नाही असा कडक संदेश दिला. त्याच्यामुळे जर तो मित्रांचीच ठेवत नसेल तर इतर राष्ट्रांची त्याच्यामध्ये तो काय ठेवणार आहे, हा त्याच्यामधला पहिला संदर्भ चालू झाला. त्याच्यामुळे आणि चायनाला ही गोष्ट कशी कोण जाणे, पण 2014पासूनच लक्षात आली होती. चायना, जपान या दोघांनाही 2014पासून ही गोष्ट लक्षात आलेली होती. आणि 2014पासून
त्यांनी आपल्याकडचे जे अमेरिकन बॉन्ड्स आहेत हे कमी करणं चालू केलेलं होतं. तरी त्यांच्याकडे आजही प्रचंड आहे. आणि 2014 चीननी तर सोनं खरेदी चालू केलेलं होतं. म्हणजे किती अगोदर पूर्वतयारी चीननी केलेली होती बघा. आणि म्हणूनच आता ट्रम्पला भक्कम तोंड द्यायला चीन तयार आहे. तर ही झाली पहिली परिस्थिती की कशा पद्धतीने देश हे अमेरिकेच्या विरुद्ध झुकले. आणि हीच गोष्ट हळूहळू सर्व राष्ट्रांना लक्षात येत गेली आणि सर्व राष्ट्रांच्या सेंट्रल बँकेनी ही स्वतःची खरेदी चालू केली, सोनं खरेदी चालू केली. त्याच्यामुळे सोन्याचे भाव हळूहळू वाढायला लागले. 2022 सगळ्याच राष्ट्रांना जवळजवळ हे लक्षात आलं की आता काही खरं नाही आहे, सोन्यात सुरक्षितता आहे. अत्यंत मोठे जे इन्व्हेस्टर्स होते त्यांनीसुद्धा आपली सगळी खरेदी ही सोन्यात चालू केली. सोनं हे सेफ ॲसेट आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी सर्व पैसे हे बॉन्ड्समधून काढून हे सोन्यामध्ये टाकायला सुरुवात केली. त्याच्यामुळे 2022 सोन्याला तेजी आली. आणि ही तेजी जेव्हा इतरांच्या लक्षात आली, इतरां म्हणजे रिटेलर्स म्हणजे आपल्यासारखी लोक, तर त्यांनी ही खरेदी चालू केली. आणि चीनची खरेदी, इतर राष्ट्रांची खरेदी आणि आपली रिटेलर्सची खरेदी याचा भडीमार चालू झाला आणि सोन्याचे दर अतिप्रचंड वाढायला सुरुवात झालेली आहे. आता ह्या सेंट्रल बँकेंना सोन्याचे दर वाढवत किंवा पडोत त्यांना काही फारसं घेणं देणं नाही आहे त्याच्याबद्दल. का नाही आहे तर त्यांनी केवळ अमेरिकन बॉन्ड्स विकायचे आणि त्याची गुंतवणूक कुठं करायची तर ती सोन्यात करायची. कारण पैशांमध्ये जर का त्यांनी पैसे कॅशमध्ये जर का ठेवले तर त्याची व्हॅल्यू डिप्रिसिएट होत असते, डे बाय डे डिप्रिसिएट होत असते. आणि सोनं हे डे बाय डे ॲप्रिसिएट होत असतं, पडतं वर चढतं. ह्याच्यामध्ये ते सर्वसामान्यपणे 6 ते 8% रिटर्न सोनं देतच देतं. हे इंडियन्सच्या बाबतीत. बाहेरच्या बाबतीमध्ये ते कमी देतं. तर त्याच्यामुळे त्यांना फरकच पडत नाही की सोन्याचा भाव काय आहे. फक्त डॉलर ठेवायचे नाहीत कॅशमध्ये आणि डेप्ट इन्स्ट्रुमेंट जे अमेरिकेचं आहे तेही आपल्याकडे ठेवायचं नाही. या एकमेव भूमिकेतून हे सोनं ठेवणं हे चालू झालं. आता परिस्थिती ही थोडीशी पालटायला सुरुवात झालेली आहे. का? कारण सर्वांना सोन्याचं महत्त्व ह्याच्यामध्ये पटलेलं आहे. तर सोन्याचं महत्त्व पटल्यामुळे आणि त्याची साठवणूक चालू केल्यामुळे आता पिक्चर कसं फिरतंय बघा. रशिया, चायना, सौदी अरेबिया, भारत, रशिया, तर आणि अशी असंख्य राष्ट्र यांनी जी दुसऱ्या देशांकडनं खरेदी चालू केलेली आहे ती सोन्याला बेस मानून खरेदी चालू केली आहे. आणि विदाऊट डॉलर आपापल्या चलनांमध्ये ही खरेदी करायची अशा पद्धतीने त्यांनी ठरवलेलं आहे. म्हणजे आपण जर का सौदी अरेबियाकडनं तेल विकत घेतलं तर सौदी अरेबियाला आपण डॉलर्समध्ये पैसे पूर्वी देत होतो, आता डॉलर्समध्ये नाही देणार. आपण त्यांचं इंडियामध्ये त्यांची बँक एक वेस्ट्रो अकाउंट काढेल, म्हणजे फॉरेन अकाउंट. त्याच्यामध्ये ते रुपये जमा होतील आणि आपण पेमेंट रुपयात करणार, डॉलर्समध्ये नाही. याच्यामध्ये डॉलर खरेदी आणि डॉलर विक्री करताना जो कमिशन लागतं ते भलं मोठं पडतं, ते वाचलं.
हा पहिला फायदा तिथंच झाला. आपला पण झाला, सौदी अरेबियाचा पण झाला. म्हणजे रॅदर ह्याच्यामध्ये भाग घेणाऱ्या सर्वच राष्ट्रांचा येन केन प्रकारे फायदा होता. आता समजा आपल्याकडे प्रचंड पैसे सौदीचे जमले, तर सौदीनी काय करायचं? रुपये जमले पण ते वापरता येत नसतील तर काय उपयोग त्यांना? तर त्याच्यावरती तोडगा आत्ता तरी काढला गेलेला असा आहे की सौदीनी आपल्याकडनं सोनं खरेदी करावं. त्यांचे जे पैसे जमलेले आहेत त्या किमतीचं आजच्या हिशोबाने जे काही सोनं होतं तेवढं सोनं त्यांनी खरेदी करावं आणि घेऊन जावं. झाला, प्रश्न सुटला. ते तिकडं येऊन विकोत ठेवोत किंवा काय वाटेल ते करून, त्यांना त्यांचे पैसे मिळून गेले. इट्स सो सिम्पल. तर अशा पद्धतीने हे चालू झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये हे व्यवस्थित चालू झाल्यामुळे सर्व राष्ट्रांची दृष्टीच बदललेली आहे. इव्हन युरोपला ट्रम्पनी ठेंगा दाखवल्यामुळे युरोपही या विचारातच पडलेला आहे की अमेरिकन डॉलर्स आपल्याकडे किंवा अमेरिकन बॉन्ड्स आपल्याकडे ठेवणे हे चुकीचं ठरेल आणि त्या दृष्टिकोनातनं आपण सोन्यामध्येच गुंतवणूक केलेली जास्त चांगली राहील हे त्यांनाही पटलेलं आहे. आणि वेगळ्या म्हणजे डॉलर्स करन्सी ही वापरण्याच्या ऐवजी आपण युरो करन्सी म्हणा किंवा आपापसातली करन्सी वापरून आपण व्यवहार करावा असं त्यांचंही मत चालू झालेलं आहे. आणि हे मत स्पष्ट काही राष्ट्र बोलून दाखवतात, अगदी उघडपणे बोलून दाखवतात. हा अजून एक पाठ झाला. याच्यामुळे परिस्थिती कशी बदलली बघा. ह्याच्यामुळे काय झालं की डॉलर हा हळूहळू त्याची स्ट्रेंथ कमी होत गेली. जो डॉलर इंडेक्स हा 110 पर्यंत पोचलेला होता तो आता 98 पर्यंत आला होता. आता थोडासा वर चढला आहे, 100च्या आत आहे. तर तो डॉलर 100च्या आत घसरला. डॉलर इंडेक्स, डॉलर इंडेक्स हा डॉलरची स्ट्रेंथ दाखवतो. म्हणजे जसा जसा डॉलर इंडेक्स वाढतो तसा डॉलर हा स्ट्रॉंग झालेला आहे हे कळतं. तो 110 114 पर्यंत आत्ता गेलेला होता, तो परत खाली येऊन 110ला आला. म्हणजे डॉलरची किंमत, स्ट्रेंथ ही कमी झालेली आहे. त्याच्यामुळे जनरली डॉलर इंडेक्स कमी झाला की सोनं वाढतं, डॉलर इंडेक्स वाढला की सोनं कमी होतं. पण हे जे इक्वेशन आहे हे यावेळेस सोन्याने पाळलं नाही. डॉलर इंडेक्स वाढला तरी सुद्धा सोनं वाढतच होतं. डॉलर इंडेक्स कमी झाला तर त्याचा फायदा मात्र सोन्याने नक्की घेतला आणि ते वाढत होतं. आणि अशा दोन्ही प्रकारे सोनं वाढतच होतं. पण त्याची कारणं वेगळी होती. आता तर डॉलर कमजोर होत चाललेला आहे आणि त्याचा फायदा हा अप्रत्यक्षपणे सोन्याला मिळतोय. कसा मिळतोय तर सोनं त्याच्यामुळे मजबूत होतंय आणि सोनं हे अप्रत्यक्षरित्या करन्सी म्हणून पुढे येतंय. सोनं हे पूर्वी म्हणजे 100 वर्षापूर्वी अमेरिकेने त्याच्यावरती 100 नाही म्हणता येणार, 72 साली म्हणजे 50 वर्षापूर्वी अमेरिकेने त्याच्यावरती म्हणजे संधी साधून डॉलरला पुढं आणलं होतं, सोन्याला खाली टाकून दिलं होतं. म्हणजे करन्सी म्हणून त्याचा वापर सोन्याचा हा बंद केलेला होता अमेरिकेने स्वतःच्या फायद्याकरता. पण आता परिस्थिती अशी झालेली आहे की डॉलरची व्हॅल्यू कमी होती आहे, स्ट्रेंथ कमी होती आहे आणि सोनं स्वतःहून पुढे येत आहे. या सगळ्या एकंदर परिस्थितीमुळे ही अस्थिर परिस्थिती असल्यामुळे सोन्याला मागणी प्रचंड झालेली आहे. त्याच्यामुळे सोनं हे नुसतं ॲसेट न राहता एक येऊ शकणारी करन्सी म्हणून पुढे येते. याच्यामध्ये काही मान्यवर आहेत जगामधले की जे सोन्यामध्ये प्रचंड अभ्यास करतात, ज्यांचा
जे इकॉनॉमिस्ट आहेत ज्यांचा अर्थव्यवस्थेवरती डॉलर्सवरती प्रभुत्व आहे, अशा लोकांचं आता म्हणणं असं पडायला लागलेलं आहे की साधारणतः 2032पर्यंत डॉलर ही करन्सी म्हणून नामशेष होईल. म्हणजे कुणीच जगामध्ये डॉलर ही करन्सी ॲज सच कुणीच वापरणार नाही. म्हणजे करन्सीमधनं ती खाली जाईल. आता जगामध्ये मोजक्या करन्सीज आहेत. $1 आहे, पाऊंड आहे, नंतर युरो आहे, येन आहे आणि चीनचं युआन आहे. एवढ्याच करन्सीज आहेत जगामध्ये. बाकी कुठल्या करन्सीज म्हणून वापरल्या जात नाही. तर ह्याच्यामधनं डॉलर निघून जाईल असं त्यांचं सर्वांचं एकमत पडलेलं आहे. आणि डॉलर निघून जाईल आणि त्याची जागा सोनं घेईल. आता असं जर का घडायला पाहिजे असेल तर जागतिक जे व्यवहार होतात ते व्यवहार सर्व सोन्यात करता आले पाहिजे. जर जागतिक सर्व व्यवहार सोन्यात करायचे असतील तर आत्ता जी सोनं आहे हे त्या डिमांड सप्लायला पुरं पडणार नाही. जगामध्ये जे सगळं सोनं आहे ते पुरं पडणार नाही. मग त्याला दुसरा उपाय काय आहे? तर त्याला दुसरा उपाय हा आहे की सोन्याचे रेट वाढवणे. म्हणजे सोनं जे आता $3000 पर आऊन्स आहे, हे मी मुद्दामून डॉलर्समध्ये का बोलतोय? कारण रुपयामध्ये आपल्या इथं टॅक्सेस आहेत, म्हणजे कस्टम टॅक्सेस आहेत, त्याच्यानंतर GST आहे. तर हे कॅल्क्युलेशनला कठीण पडतं. तसं डॉलर्सला हे स्पॉटचा भाव असतो. तुम्हाला हाजीर सोनं कुठलाही टॅक्स न देता तुम्हाला या किमतीला मिळतं, म्हणून आपण हे डॉलर्समध्ये बोलतो. की जो आत्ता भाव $3300 आत आहे थोडासा आत्ताचा लेटेस्ट, तो 3500च्या पुढे गेलेला होता. हे थोडीशी 10% चढ उतार सोन्यामध्ये चालूच राहील, पण सोन्याचा ट्रेंड मात्र वरच आहे. त्यांनी सोन्याचा ट्रेंड 10% पडल्याने बदलत नाही, ते सोनं वरच जात राहणार आहे. तर हा ट्रेंड हा वरचा ट्रेंड असल्या कारणाने सोन्याला भीती नाही. 10% पडलं म्हणून कोणी आपल्याकडचं सोनं विकायला जायचं नाही, कारण ते फार पडणार नाही, किती पडेल हे माहीत नाही, आणि ते परत वरच्या दिशेला जायला सुरुवात होईल. काय सांगत होतो मी? लिंक तुटली म्हणून. आपण डॉलर इंडेक्सची तुलना केली सोन्याची, आणि त्याचा भाव मी तुम्हाला सांगत होतो. हा $3000 जो भाव आहे, हा भाव वाढायला पाहिजे, तर जागतिक व्यवहार त्याच्यामध्ये शक्य होतील. नाहीतर सोनं एवढं नाहीच आहे जेवढा सगळा आपल्या सर्व देशांचा व्यापार आहे. सोन्याची किंमतच तेवढी नाही आहे. जगातलं सर्व सोनं जरी वापरलं, सर्व चांदी जरी वापरली, तरी त्याची किंमत जगातल्या व्यापाराच्या तुलनेत होऊच शकत नाही. मग काय करायचं? तर मग सोन्याचा भाव वाढवायचा, कृत्रिमरित्या वाढवता येतो. म्हणजे तुम्ही आज झोपलात आणि उद्या सकाळी जर का तुम्हाला डिक्लेअर मिळालं की सोन्याचा भाव $5000 प्रति आऊन्स झालेला आहे, तर याच्यात आश्चर्य वाटायला नको. हे घडू शकतं, हे घडलेलं आहे पूर्वी. 5000 वर्षांपासून ही उदाहरणं आहेत. 5000 वर्ष. पण सोनं तेव्हाही प्रेशस मेटल होतं, आजही आहे, आणि बऱ्याच वेळा सोनं हे ॲज अ करन्सी म्हणून वापरलं गेलेलं आहे. आणि हे 5000 वर्षापूर्वीपासूनचे ह्याचे पुरावे आहेत. तर त्या दृष्टिकोनातनं सोनं हे झपाट
त्याने वर जाऊ शकतं. आता याच्यामध्ये मस्त उदाहरण म्हणजे काय, हीच परिस्थिती 100 वर्षापूर्वी जेव्हा मंदी आली होती अमेरिकेमध्ये, द ग्रेट डिप्रेशन असं त्याचं नाव आहे. तर ही जेव्हा मंदी आली होती तेव्हा हीच थेरी वापरली गेलेली होती. काय वापरली त्यांनी, तर त्यांनी नागरिकांकडनं सोनं विकत घेतलं $19 समथिंग सेंट्स, म्हणजे $20च्या आसपास त्यांनी सोनं विकत घेतलं. जेव्हा सर्व नागरिकांचं सोनं गव्हर्नमेंटनी विकत घेतलं त्याच्यानंतर त्यांनी एक दिवशी सोन्याचा भाव हा डायरेक्टली $35 करून टाकला. काय झालं, 20चे $35 झाले. प्रचंड भाव वाढला. आता तुम्ही म्हणाल याच्यामध्ये लोकांचं नुकसान झालं. लोकांची पर्वा ही राज्यकर्त्यांना नसते, हे आपण कायम बघत असतो. तर तेच अमेरिकेतही होतं. अमेरिकेतही लोकांना फसवून त्यांचं सगळं सोनं लुबाडलं गेलं. पैसे दिले त्यांना, पण हे का केलं, तर सोनं महाग करण्याकरता केलं. आणि त्यांनी ते डिक्लेअर केलं की सोनं $35 झालं. त्याच्यात मोठ्या लोकांचं नुकसान झालं का, तर अजिबात नाही. त्यांचे कॉन्टॅक्ट्स होते, त्यांना माहीत होतं की सोनं कसं लपवायचं आहे आपल्याकडे. तर जुनी सोन्याची नाणी जी आहेत, ह्या नाण्यांवर कुठलंही बंधन ठेवलं नाही. आता ही जी मोठी लोक होती यांनी नाणी छापली म्हणा किंवा मिळवली म्हणा, काही म्हणा, त्यांनी तयार केली सोन्याची नाणी आणि सर्व त्यांनी आपल्याकडचं सोनं हे नाण्यात ठेवून दिलं. सो इझी, सो सिंपल. त्याच्यामुळे मोठ्या लोकांवर कुठंही परिणाम झाला नाही, कारण ही तरतूद अमेरिकन कायद्यात करण्यात आली होती की कुठल्याही नागरिकाला स्वतःचं सोनं बाळगता येणार नाही, थोडंसुद्धा बाळगता येणार नाही. फक्त त्याच्यात एकच सूट होती की जर तुमच्याकडे जुनी नाणी असतील, जुनी म्हणजे 1933च्या पूर्वीची नाणी असतील, तर ती तुम्हाला तुमच्याकडे ॲज अ कलेक्शन म्हणून तुम्हाला ठेवता येतील. म्हणजे थोडक्यात काय, तुम्हाला ते सोनं तुमच्याकडे ठेवता येईल. आणि मोठ्या लोकांना ही गोष्ट माहीत असल्यामुळे त्यांनी 1933च्या पूर्वीची सर्व सोन्याची नाणी जमवली, छापली, काही म्हणा. तर अशा पद्धतीने त्यांना गंडवलं आणि सोन्याचा भाव रातोरात दुप्पट केला. सर्व ही मोठी मंडळी रातोरात ही श्रीमंत झाली. होतीच श्रीमंत, ती अजून श्रीमंत झाली. हीच परिस्थिती 1972 साली निक्सन जेव्हा त्यांचे राष्ट्राध्यक्ष होते त्यांच्या काळात घडली. सोन्याची किंमत त्यावेळेस मध्ये कधीतरी वाढवली होती 50च्या आसपास, ती $37 केलेली होती. ती ह्यांनी $42वर निक्सनने आणून ठेवली एका रात्री. झालं, सोनं परत वाढलं. आता हीच तयारी चाललेली आहे. पण त्याच्या अगोदर काय आहे, ट्रम्प साहेब आपले की आपल्याकडे खरंच सोनं आहे ना याची चाचपणी करतात. त्यांनाही आता कळून चुकलंय की आपल्या डोक्यावरती जे $36 ट्रिलियन कर्ज आहे, म्हणजे किती कर्ज झालं, रुपयांमध्ये किती झालं बघा, 36 लाख कोटी डॉलर्स. ते रुपयात कन्वर्ट करायला गुणिले 85, म्हणजे बघा, म्हणजे 3600 लाख कोटी रुपये, 3,600 लाख कोटी रुपये एवढे झाले. म्हणजे किती मोठी अमाऊंट आहे बघा. आपलं बजेट 50-60 लाख कोटी रुपयाचं आहे, 50 लाख कोटी रुपयाचं आपल्या देशाचं. म्हणजे ती अमाऊंट किती प्रचंड आहे विचार करा. एवढं कर्ज आहे अमेरिकेवर. आणि कर्ज कोणी दिलंय, आपणच सगळ्यांनी दिलेलं आहे त्यांना. आपल्याकडे आत्तासुद्धा जो
त्यांचे बॉन्ड्स आहेत हे 225 म्हणजे 215 कोटी रुपयाचे बॉन्ड्स आहेत आपल्याकडे, अमेरिकन डॉलर्स. हे आपण दिलेलं कर्ज आहे त्यांना अमेरिकेला. आता हे जर का कर्ज जगाने एकत्र मागितलं तर डॉलरची किंमत 0 होईल. आणि असं कोणी मागणारही नाही, कारण काय होईल, जसं सप्लाय डिमांडचा रूल असतो तसं जर का सप्लाय जास्ती पडला तर बॉन्डचा रेट घसरत जाईल आणि घसरत्या डॉलरला बॉन्ड विकणं कोणालाही परवडणार नाही. त्यामुळे सगळेजण आपापले बॉन्ड्स जे आहेत हे टुकू विकत राहतील आणि आपल्या रिझर्व्ह करन्सीमधले जे डॉलर्स आहेत हे डॉलर्स हे सर्व राष्ट्र म्हणजे सर्व राष्ट्र हे हळूहळू डॉलर्स कमी करत जातील, की ज्यांनी डॉलर्सवरती फार मोठा परिणाम होणार नाही आणि आपलेही डॉलर खपून जातील, आपलेही बॉन्ड्स विकले जातील. अशा पद्धतीने हे सगळं चालू आहे. त्याच्यामुळे बॉन्ड्सचा जो व्याजाचा दर आहे, हा व्याजाचा दर हा मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेला होता की व्याजाचा दर कसा चढ उतार करतो. तर हा जो व्याजाचा दर आहे हा दर वाढत जातोय. का तर लोक बॉन्ड्स विकत आहेत. बॉन्ड्स विकल्यामुळे हा दर कसा वाढत जातो व्याजाचा हे थोडक्यात सांगतो. समजा 100 रुपयाचा बॉन्ड आहे आणि मार्केटमध्ये विकायला बरेच जण आले, तर खरेदीदार काय म्हणतो, मला नको आहे तुमचा बॉन्ड, देणार असला तर 80 रुपयाला द्या. समजा त्याचा दर 4% आहे किंवा हिशोबाला धरू 5% आहे, 5% व्याज आहे, तर तुम्ही देणार असाल तर मला 80 रुपयाला द्या, मी 80 रुपयाला घ्यायला तयार आहे. मी काय 100 रुपयाचा बॉन्ड 100 रुपयाला घ्यायला तयार नाही, मला नको. मग काय होणार, ज्याला गरज आहे तो 80 रुपयाला विकणार. आता खरेदीदाराला 80 रुपयाला 5 रुपये व्याज आहे, म्हणजे किती झालं, 12% आसपास व्याज झालं. त्याचं यील्ड गेलं 12%. एवढा फरक पडत नाही, टुकू असा बारीक फरक वर जातो वर. पूर्वी 3% व्याज होतं, म्हणजे यील्ड 3% होतं बॉन्डचं, आज ते 4.25ला आलेलं आहे. मध्ये 4.7 पर्यंत वाढलेलं होतं. ट्रम्पनी ते कमी करत 3.9ला नेलं. चीननी काहीतरी घोटाळा केला, बॉन्ड विकले आणि दबदिशीने ते खाली आलेलं व वर चढले व्याज. परत ट्रम्प प्रशासन ते कमी करत आहे. हा एक पार्ट झाला. हा पार्ट कुठं उपयोगी आहे तर अमेरिकेमध्ये पुढं जे येऊ घातलेलं आहे त्याच्यासाठी हा पार्ट तुम्हाला सगळा समजून सांगितला. आता पुढची गोष्ट म्हणजे अमेरिकेचे व्याजदर. पॉवेलनी सांगितलं मी काही व्याजदर कमी करणार नाही, आणि ट्रम्पला तर व्याजदर कमी पाहिजे. तर व्याजदर कमी केले तर पॉवेलचं म्हणणं आहे की महागाई वाढेल, आणि नाही कमी केले तर प्रॉब्लेम असा राहतोय की महागाई वाढत राहणार, कारण व्याजदर वर आहेत. त्याच्यामुळे अमेरिका पेचात सापडलेली आहे. आता कमी जर का केले तरी महागाई वाढणार आहे, आणि नाही केली तरीही वाढणार आहे. तर उलटी परिस्थिती येणार आहे. महागाई वाढण्याच्या म्हणण्यापेक्षा महागाई तर वाढणारच आहे त्याच्यामुळे, पण स्टॅग्नेशन येण्याची शक्यता खूप मोठी आहे. स्टॅग इन्फ्लेशन म्हणतात, ते येण्याची शक्यता आहे. ते म्हणजे काय तर महागाई वाढत जाणे आणि काय, लोकांचं इन्कम कमी होत जाणे, ही गॅप वाढत जाते.
ग्रोथ कमी होते, इन्कम नाही, ग्रोथ कमी होत जाते आणि ती निगेटिव्हमध्ये पोचते. तर आम्ही इकॉनॉमिस्ट नसल्यामुळे एवढं चांगलं हे समजून नाही सांगू शकलो तुम्हाला. तर तिथं आता ही भीती वाढायला लागली आहे की येत्या 1-1.5 वर्षामध्ये अमेरिकेमध्ये ही परिस्थिती येणार आहे. ही परिस्थिती आली तर परत सोन्याची चांदी होती, सोनं परत वर जाणार. तर सगळ्यांचं भविष्य हेच आहे की सोनं ही डॉलरची जागा घेणार. 2032 पर्यंत त्याला हे सगळं संक्रमण करायला जे वेळ लागणार आहे तो तेवढा वेळ लागणार आहे, 2032 पर्यंत. आता ह्याच्यामध्ये सोन्याबरोबर चांदीही वाढणार आहे. कशी वाढणार आहे? तर सोन्या चांदीचं रिलेशन मी तुम्हाला सांगितलं की आता एकास एक आहे. तुम्ही 1 अंश सोन्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला किती अंश चांदी मिळू शकते हे एक प्रमाण आहे. आणि दुसरं रेशो आहे की सोन्या चांदीला सोन्याच्या किमतीला चांदीच्या किमतीने डिवाईड केलं की जे फिगर येते तो रेशो आहे. हा रेशो 0.9 पर्यंत असेल तर तो ठीक आहे, जनरली तेवढाच असतो, 0.8 to 0.9. तर त्या दरम्यान लोकांना ॲक्सेप्टेबलही असतं. पण तो आता 1च्या आसपास गेलेला आहे. त्याच्यामुळे परिस्थिती अशी आहे की चांदी स्वस्त झालेली आहे किंवा सोनं महाग झालेलं आहे. आता काय घडू शकतं? तर सोनं पडू शकतं किंवा चांदी वाढू शकते. या दोन्हीनी हे सगळं सावरलं जाऊ शकतं. बरं, यापूर्वीची जर का आपण उदाहरणं पाहिली तर चांदी ही विदिन फ्यू डेज म्हणजे विदिन अ वीक ही 5-5, 10-10 पट वाढलेली आहे. पूर्वीची उदाहरणं आहेत, तुम्ही काढून बघा. पूर्वीचे सोन्याचे नाही, चांदीचे तुम्ही जर का चार्ट्स काढून पाहिले तर चांदी 5-5, 10-10 पट ही आठवड्याच्या आत वाढलेली आहे. पट पर्सेंट नाही. 100 रुपयाला चांदी असेल तर दुसऱ्या दिवशी 200, तिसऱ्या दिवशी 300, चौथ्या दिवशी 400, 5व्या दिवशी 500ला पोचली. याला पट म्हणतात. तर अशा पटीत ही चांदी वाढलेली आहे. तर सोन्याबरोबर चांदी ॲटोमॅटिकली वर जाते आणि त्यांचा रेशो करेक्ट करते. 1 अंश सोनं विकून तुम्ही 40 ते 60 अंश चांदी घेऊ शकला तर ते इक्विलिब्रियमला येतं. हे हिस्ट्री सांगते आणि हिस्ट्री रिपीट इटसेल्फ. हे जे म्हणतात हे खोटं नाही, हे खरं आहे. तर ह्या दृष्टिकोनातून आपण नुसतंच सोन्याकडे बघायचं नाही. सोनं लगेच घ्यायला जाऊ नका, कारण सोनं वर वाढलेलं आहे. आपल्याला करेक्शन मिळेल, अधनं करेक्शन मिळत राहतील. तर साधारणतः यावेळची करेक्शन ही 92-95 हजाराच्या 92-93 हजाराच्या दरम्यान आली तर तुम्ही खरेदी करा. 93,500 पर्यंत खरेदी करा. चांदी त्याच दरम्यान तुम्ही खरेदी करा. सोनं आणि चांदी याचं प्रमाण मी जे सांगितलेलं होतं ते मी कॅल्क्युलेशनमध्ये चुकलो होतो. मी 25% चांदी माझ्याकडे फिजिकलमध्ये ठेवणार असं म्हणलं होतं आणि 75% सोनं फिजिकलमध्ये आहेच. तर हे मी प्रमाण ठेवणार म्हणलं होतं. पण मी सोन्याचे 4 भाग केले आणि त्याचा एक भाग चांदीचा धरला. पण माझ्याकडे सोन्याचे 4 भाग आणि चांदीचा ॲडिशनल 1 भाग आहे. तर असे 5 भाग झाले. त्याच्यामुळे चांदी 20% आणि सोनं 80% हे माझ्याकडे आहे. तर मला ETF सोन्याचा विकायचा आहे आणि फिजिकल चांदी घ्यायची आहे. मी ती लवकरात लवकर हे सगळं करण्याचा प्रयत्न करतो. पण दुकानातला भाव आणि ETFचा भाव याची ताळमेळ घालायचा मी प्रयत्न करतो आहे. तो काही ताळमेळ बसत नाही. तो आता ज्या दिवशी बसेल त्या दिवशी हे घडेल की सोनं विकून मी चांदी घेणार, सेम डे घेणार. तर 20% चांदी माझ्याकडे आहे. तुम्हीही 20-25% वर चांदी घेऊ नका. सोनं आणि चांदी या दोन्हीमध्येही तुम्हाला गुंतवणूक करायची आहे.
आहेच आहे. कारण सोनं किती वाढेल, चांदी किती वाढेल याचा आपण अंदाजसुद्धा करू शकणार नाही, अशी जागतिक परिस्थिती आहे. जागतिक परिस्थिती आहे. आणि त्यावेळेस पैशाची किंमत इतकी कमी होईल, इतकी कमी होईल की जगावं का काय, जगायचं कसं, हा प्रश्न निर्माण होऊ शकतो. होईलच अशातला भाग नाही. इंडियाची इकॉनॉमी खूप स्ट्रॉंग आहे, पण कॅश पैशाचा उपयोग राहणार नाही. इतकी परिस्थिती विचित्र होईल. जर सोनं जागतिक करन्सीला यायला पाहिजे असेल किंवा येणार असेल तर ही परिस्थिती अटळ आहे. पैसे पुरणार नाही. तुमच्याकडे अगदी किमान 5 किलो चांदी असेल तरीही तुम्ही आरामात जगू शकाल. पण जर ती नसेल तर जगणं अवघड पडेल. 5 किलो चांदी असण्याकरता सोनं किती लागेल बघा. तुम्हाला 20 लाखाचं सोनं लागेल आत्ताच्या किमतीत. टोटल 25 लाख रुपये लागतील. नसतील त्यांनी जेवढं घेता येईल तेवढं घ्या, उपयोगी आहे. त्यांनी सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याच्या ऐवजी चांदीमध्येच करावी. कारण सोनं जरी करन्सी झालं तरी सोनं हे नेहमी चांदीला बरोबर घेऊन जातं. त्याच्यामुळे जसं सोनं वाढणार आहे तशी चांदी पण वाढणारच वाढणार, आणि त्याचा उपयोग तुम्हाला ॲज अ करन्सी म्हणून करता येऊ शकेल. तर अति महत्त्वाचा हा व्हिडिओ म्हणून मी तुम्हाला सांगितलेला आहे. मित्रांनो, तुमचे जर का शेअर्स फार चांगल्या प्रतीचे नसतील तर आता शेअर मार्केट वाढलेलं आहे, ते विकून सोन्या चांदीत गुंतवणूक करावी, हा कळकळीचा सल्ला आहे. कारण पुढच्या 7 वर्षात हे घडणार आहे, हे अगदी नक्की आहे. म्हणजे ट्रम्पच्या हातात काही राहिलेलं नाही आता. ट्रम्प कितीही उड्या मारत असला तरी तो पोकळवास आहे, आतून पोखरलेला आहे. कर्जाच्या ओझ्याखाली अमेरिका इतका दबलाय की त्याला त्याचं व्याज भरणं सुद्धा आता मुश्किल होणार आहे. आणि जर त्यांनी एक व्याज मिस केलं तर डॉलर निम्म्या किमतीवर येईल, निम्म्या. विचार करा, आज जो आपल्याला 85 रुपयाला डॉलर मिळतोय तो 42-43 रुपयाला मिळायला सुरुवात होईल, 40 रुपयाला मिळायला सुरुवात होईल. एक त्यांनी हप्ता चुकवला तर इतका पडेल तो. कारण एक हप्ता चुकवला म्हणजे पुढचं सगळं चुकणार, सगळ्यांचं धाबं दणाणणार, सगळेजण स्वतःकडचे बॉन्ड येईल त्या किमतीला विकणार आणि डॉलर घसरला की जागतिक अति अस्थिरता निर्माण होईल, की हे जे प्रेशस मेटल्स आहेत सगळे वर जातील. आणि वर म्हणजे आसमानाला प्रेडिक्ट करणं कठीण आहे की किती वर जातील. तर बघा, तुम्ही 32 साली माझा जर का व्हिडिओ परत पाहिलात तर तुम्हाला त्यावेळेस प्रचिती येईल की आपण सोनं चांदी घेतली, हे खूप चांगलं झालं, किंवा घेतली असती तर बरं झालं असतं. चला मित्रांनो, गुड डे, बाय.